सफल बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। सर्व काही बातमी बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। रब्बीतील पीक पाहणीला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ। राज्यातील रब्बी हंगाम 2025 ते 2026 मधील पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आता वाढीव वेळ मिळणार आहे। या प्रक्रियेत मुदत आता 31 मार्चपर्यंत वाढण्याची असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितली आहे। महिला बचत गटांना अवजार बँकांसाठी 24 लाखांपर्यंत अनुदान। प्रत्येक गावात एकाच गटाला मिळणार फक्त लाभ। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा पोकरा दुसऱ्या टप्प्याअंतर्गत अकोला जिल्ह्यातील महिला बचत गटांना कृषी व्यवसायात प्रगती साधण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे। केंद्राकडून 87,000 टन साखर निर्यात कोटा मंजूर। केंद्राने काही दिवसांपूर्वी परवानगी दिलेल्या 5 लाख टन साखर कोट्यांपैकी कारखान्यांना मागणी केलेल्या 87,587 टन साखरेच्या निर्यात कोट्याला केंद्रीय ग्राहक व्यवसाय, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे। कांदा काढणी जोरात, भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत, मजूर वाढल्याने खर्चात झाली मोठी वाढ। तालुक्यातील पिंपळनेरसह परिसरामध्ये सध्या उन्हाळी कांद्याची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून शेतकरी शेतात काढणीच्या कामात व्यस्त आहेत। मात्र बाजार भावाचे कांद्याचे घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। उन्हाची तीव्रता वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त। यावर्षी उन्हाळा अत्यंत कडक जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सध्या मार्च महिना सुरू आहे। होळी पौर्णिमा झाल्यापासून सूर्य तळपू लागला असून तापमानात मोठी वाढ झालेली आहे। यंदा कडक उन्हाळ्याची चावल लागली असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत। दरम्यान गेल्या काही वर्षांपासून दरवर्षीच उन्हाळ्यात तापमानात जास्त वाढ होत आहे। दरवर्षी उन्हाळा मागील वर्षापेक्षा जास्त कडक असल्याचे गेल्या काही वर्षापासून निदर्शनात येत आहे। लाडकी बहीण योजनेची आकडेवारी समोर आली आहे। राज्यातील 83% विवाहित महिला, 1.8% अविवाहित महिला तर 4.7% महिला विधवा असल्याची माहिती मिळाली आहे। अलीकडेच या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची नेमकी आकडेवारी किती आहे याबाबतची सविस्तर माहिती समोर आली आहे। सोने 10 ग्रॅमला 1236 रुपये तर चांदी किलोला 6,180 रुपयांनी स्वस्त झाले आहे। लग्न व सणांसाठी दागिने खरेदी करणाऱ्यांना दिलासा। शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोने चांदीच्या किमतीमध्ये सध्या मोठे चढ उतार आपल्याला दिसायला मिळत आहेत। सोमवारी दोन्ही धातूंच्या दरामध्ये मोठी घट नोंदवली गेली आहे। गारपीट, अवकाळीचा पिकांना मोठा तडाखा। विदर्भ मराठवाड्यात पिकांचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान। बळीराजा संकटात। राज्यात मंगळवारी विविध भागात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली। यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सुनित्रा पवारांविरोधात लक्ष्मण हाके निवडणूक लढणार। राज्यातील 2 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवडणूक लढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातील 2 सदस्यांचे अकाली निधन झाल्याने येथे निवडणूक जाहीर झाली आहे। घरगुती गॅसला रॉकेलचा पर्याय। सरकारी तेल कंपन्यांच्या पंपावर होणार उपलब्ध। मंत्री छगन भुजबळ यांची विधान परिषदेत मोठी घोषणा। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा घरगुती आणि व्यावसायिक गॅसवर परिणाम झाला असतानाच राज्य सरकारने या संदर्भात चिंतेचे कारण स्पष्ट केले गेले आहे। राज्यात प्लास्टिक फुलांवर बंदी। सरकार अधिसूचना काढणार। प्लास्टिकच्या फुलांचा वापर केल्यास होणार कारवाई। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। महाराष्ट्रात प्लास्टिक फुलांवर बंदी लागू करण्यात येणार असून सजावट आणि सभागृहांना नोटीस देऊन नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात दिली आहे। सरकारने शेतकऱ्यांसाठी अधिवेशनामध्ये नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली असून मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली सरकारने 2 लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे। मात्र शेतकऱ्यांची अपेक्षा अशी आहे की शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ व्हावे आणि शेतकऱ्यांना नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन मिळावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। शेतकऱ्यांना पीक विमा योजनेबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे। खरीप हंगाम 2024 आणि रब्बी हंगाम 2024 ते 2025 या वर्षातील पीक विमा योजनेचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। याबाबतच शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवळला। मध्यरात्री गारपिटीचा तडाखा। आंबा, संत्रा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे। मध्यरात्री गारपिटीचा आंबा, संत्रा बागांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे। मराठवाड्यातील राजमा उत्पादक शेतकरी संकटात। दर का गडगडले?
केवळ 70 ते 80 दिवसात येणारे आणि साधारण स्वरूपाच्या जमिनीत उत्तम प्रकारे येणारे पीक म्हणून राजम्याचे उत्पन्न घेणारे मराठवाड्यातील शेतकरी सध्या गडगडल्याने संकटात सापडले आहेत. सौर कृषी पंप 60 दिवसांच्या आत बसवणे बंधनकारक आहे. मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा समोर आली आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत पुरवठादारास कार्यादेश मिळाल्यापासून 60 दिवसांच्या आत पंप बसवणे बंधनकारक ठरले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतीक्षा, बँकांचे पैसे अडकले. खानदेशात अनेक शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमाफीचा लाभ मिळाल्याची प्रतीक्षा आहे. मागील सरकारच्या कर्जमाफी योजनेतूनही अनेकांना लाभ मिळाला नाही. आता नवीन सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे, त्यामुळे शेतकरी आता खुश झालेले आहेत. जळगाव तालुक्यातही 11 कोटींचा केळी पीक विमा घोटाळा. भोकर भागातील 8 CSC केंद्र चालकांवर गुन्हे दाखल. जळगाव तालुक्यात केळी पीक नसतानाही विमा उतरून 11 कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार उघड आला आहे. MRSACच्या उपग्रह पडताळणीनंतर भोकर भागातील 8 CSC केंद्र चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऊसबिले लांबणीवर. सोलापूर जिल्ह्यात 950 कोटी रुपये थकीत. साखरेचा गोडवा कागदावरच उरला. FRPच्या आड शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. ऊसबिलांच्या थकबाकीमुळे वाढला शेतकऱ्यांच्या कर्जाचा बोजा, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. 5 लाखापर्यंत कर्जमाफी आणि 1 लाख रुपयांचे प्रोत्साहन द्या. 2 ऐवजी 5 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी. तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांऐवजी 1 लाख रुपये प्रोत्साहन द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 2 लाख फेरफार नोंदीमध्ये घोळ. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषद कबुली. राज्यातील 1.5 ते 2 लाख फेरफार नोंदीमध्ये घोळ झाल्याची कबुली चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली आहे. महसूल मंत्री कायद्याचे कलम 155चा गैरवापर करून जमिनींच्या नोंदीचा फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी हडप करणाऱ्या अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे. वडवणीत शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड करण्यात आली. 5,49,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून बीड जिल्ह्यातील वडवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोणवळ शिवारात शेतात बेकायदेशीरपणाने गांजाची शेती लागवड करणाऱ्या एका महिला आरोपीला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. या महिलेवर कारवाई करण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनो, आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.